छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूक काबीज करता आला नाही। यामागे अनेक शूरवीरांचे योगदान होते। या वीरांनी आपल्याला दिलेली कामगिरी अगदी चोख बजावली व औरंगजेबाला अक्षरशः बेहाल करून सोडले। अशाच वीरांमध्ये कोकण किनारपट्टीवरील मराठी राजसत्तेचा जागता पहारा ठेवणारे, ज्यांना इतिहासात नजर ससानीची, झेप गरुडाची व पकड मगरीची अशा यथार्थ शब्दांनी गौरवली, ते म्हणजे स्वराज्य आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे। अशा या पराक्रमी कर्तृत्ववान वीराचा इतिहास आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत। कान्होजी आंग्रे यांचे मूळ गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातील काळोसे व संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव। काळोस येथील आंगरवाडी या भागामुळे त्यांना आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले। कान्होजींचे वडील तुकोजी यांना छत्रपती शिवरायांच्या आरमारात 25 आसामींची सरदारी होती। मराठ्यांना जिंकण्यासाठी औरंगजेब 1681ला महाराष्ट्रात आला। त्यावेळी कान्होजींच्या कोकणपट्टीतील कार्यास सुरुवात झाली। 1694 पासून ते 1698 पर्यंत त्यांनी कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे बहुतेक सर्व किल्ले कान्होजींनी परत घेतले। छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांची ही कामगिरी पाहून त्यांना सरखेल हा किताब दिला। सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होता। आपले अखंड आयुष्य कान्होजींनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच या आरमाराबरोबर लढण्यास घालवले। 1696 कान्होजी यांनी कुलाबा जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले। पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना मराठी आरमाराचा मुख्याधिकारी केले आणि सुवर्णदुर्गाची किल्लेदारी दिली। सिद्धींचे वास्तव्य जंजिरा येथे असल्यामुळे त्यांच्याशी कान्होजींचा संघर्ष कायमचा झाला। छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत आरमारी युद्धांचे प्रसंग अनेक घडले। त्यात कान्होजींचे शौर्य व कौशल्य चांगले दिसून आले। कुलाब्याचा नौकाधिपती सिदोजी उर्फ भिवजी गुजर छत्रपती राजाराम महाराजांबरोबर जिंजीला गेल्यावर मागे कान्होजी आंग्रे यांनी कारभार केला। सन 1698 सिदोजी मरण पावल्यानंतर त्या जागी कान्होजींची नेमणूक झाली। कान्होजी अत्यंत शूर, मर्द व पराक्रमी असल्यामुळे त्यांना सुवर्णदुर्गी ठेवण्यात आले। तेथे राहून कान्होजी यांनी खूप काळजी घेऊन डोळ्यात तेल घालून जंजिरा प्रांत राखला। काही किल्ले व काही ठाणी जी पातशाहीत गेली होती ती कान्होजींनी परत मिळवली। झाडीतून फिरणे, स्वाऱ्या करणे, शिकार करणे असे खूप काम करून त्यांनी आपले कर्तृत्व दाखवून दिले। कान्होजी आंग्रेंनी सागरी सत्तेवरची मराठेशाहीची पकड इतकी बळकट केली की त्यांचा हा पराक्रम चमत्कारात गणला गेला। शत्रू त्यांचा उल्लेख समुद्र चाचे असा करायचा। खरं तर आपल्या समुद्रावर आपली सत्ता आणि बाकीचे हे सर्व शत्रू चाचे होते। इंग्रज त्यांना जमिनीवरचं आणि पाण्यातलं जे मिळेल ते गिळणारा लँडशार्क म्हणायचे। इंग्रजांनी कान्होजींना लुटारो, चाचा, खलपुरुष, बंडखोर सगळं काही म्हणून घेतलं आणि आपल्या वकिलांना त्यांच्या दारी तिष्ठीत राहायला पाठवताना मात्र त्यांच्याशी सभ्यपणे बोलावे अशा सूचनाही दिल्या। पोर्तुगीजांनी तर कान्होजींना गलिच्छ शिव्या दिल्या, तरीही त्यांची तुलना स्वतःच्या राजाशी करून त्याच पोर्तुगीजांनी त्यांना मौल्यवान भेटीही पाठवल्या। पश्चिम किनारपट्टीवर इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच इत्यादी परकीय सत्ता होत्या, पण या युरोपियन शक्तींपैकी कुणाचंही एकमेकांशी पटत नसत। इतकं असूनही 18व्या शतकाच्या सुरुवातीला या प्रदेशी रक्तपिपासूंना कोकण किनाऱ्यावरचा सर्वसामान्य शत्रू निवडायचं सांगितलं असतं तर त्यातल्या कोणीही मोगल किंवा मराठ्यांचं नाव घेतलं नसतं। ते एकमुखाने म्हणले असते, कान्होजी आंग्रे। कान्होजी आंग्रे युद्ध ह्या घटनेकडे खूप विचारपूर्वक पाहत असत। लढाईतील यश केवळ बेफाम धाडसावर अवलंबून नसून अनावश्यक धोके पूर्ण विचारांनी टाळणं हे डावपेचा इतकंच महत्त्वाचं होतं हे त्यांना उमगलं होतं। सुरुवातीला कान्होजींनी आपल्या लढाऊ जहाजांचा वापर नौदलासारखा न करता किनाऱ्यावरील गस्त घालणाऱ्या जहाजांसारखा करून ज्या जहाजांकडे मराठ्यांचे दस्तक परवाने नसतील त्यांना दंड भरायला लावणे इतकाच केला। समुद्रावरील मराठ्यांची सत्ता मुकाट्याने मान्य करायला लावणं हे त्या काळातलं काहीसं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट कान्होजींनी बाळगलं होतं। कान्होजींचे कर्तृत्व, पराक्रम आणि स्वपराक्रमाने स्वतःचा एक स्वतंत्र ठसा त्यांनी इतिहासात उमटविला। आंग्रे 18व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते। आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच इत्यादी आरमारांबरोबर लढण्यात घालवले। त्या काळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी युरोपियन लोकांना आवश्यकता वाटत होती। कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला।
परकीय सत्तांनी कान्होजींवर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले. 17व्या शतकाच्या अखेरीस कान्होजी आंग्रेंनी अलिबाग या गावाची स्थापना केली. त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली. अंदमान बेटावरही कान्होजी आंग्रे यांचा तळ असल्याचा उल्लेख आढळतो. अंदमानमधील बेटेही भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही कान्होजींना दिले जाते. सन 1703 कान्होजी सरकेल असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग ही 4 मराठी आरमाराची ठाणी असून मलबारपासून गुजरातपर्यंत सबंध किनाऱ्यावर कान्होजींनी आपली दहशत बसवली. मराठ्यांचा मोगल बादशाहाशी तीव्र झगडा चालू असताना कान्होजींनी चांगला पराक्रम गाजवून शत्रूला हतबल केले. मराठ्यांची पुढे लहान मोठी राज्य निर्माण झाली. त्यात आंग्र्यांचे घराणे प्रमुख असून त्यांचे संस्थापक कान्होजी आंग्रे हेच होते. कान्होजी आंग्रे शरीराने मजबूत होते. त्यांचा चेहरा उग्र व डोळे पाणीदार होते. त्यांचे हुकूम कडक असून मोडणाऱ्याच जबरदस्त शिक्षा होत असे. परंतु हाताखालच्या लोकांशी ते उदार बुद्धीने, ममतेने, बरोबरीच्या नात्याने वागत. सर्व दर्यात साहसी कृत्य करून खजिना मिळवून त्यांनी मराठ्यांचे सामर्थ्य वाढवले. सुमारे 25 वर्षापर्यंत 5 समुद्रकिनारे निकराने लढवून कान्होजी यांनी आरमारी विजय संपादन केला. सर्व सत्तांनी एकत्रित येऊन कान्होजींवर चढाई केली, पण प्रत्येक वेळी सर्वांचा पराभवच झाला. छत्रपती शिवरायांना अनेक रत्न मिळाली. त्यापैकीच एक म्हणजे सरखोल कान्होजी आंग्रे. महाराजांनी बलाढ्य सागरी आरमार निर्माण केले ते कान्होजी आंग्रेसारख्या निष्ठावंत, पराक्रमी व्यक्तींमुळेच. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमारांच्या अथक प्रयत्नानंतरही मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्यच राहिले. पुढे 4 जुलै 1729 कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपर्यंत सरकेल हे पद त्यांच्याकडेच होते. वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारताच्या सागरी कोकणाचा किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरलेले मराठी आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रेच होते. परकीयांकडे संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते, तरीही कान्होजींच्या आरमाराशी टक्कर देण्याची कोणाची हिंमत नव्हती.